करतायत, संभ्रम करतायत, पण समाज सगळा खुश आहे. आणि सगळेजण समाज म्हणून सगळे समाधानी आहेत. राजकारण करायचं मनोजाला निकाल चांगलं समजून सगळ्यांना. माझं म्हणणं काय होतं ते उत्पन्न माणसं गेले निर्णय झाल्यानंतर बरोबर गेलोय पण काय असं सुधारणा करता येईल मला काय निघाला ना मला मराठवाडा विशेष दिवशी माहिती होता ना मी तर माहिती करून मग प्रेझेंटेशन करत आहे काय त्याच्यामध्ये पुण्यामध्ये संस्थान होते सगळे जळगाव आहे काम करायची प्रक्रिया आणि पद्धत पुन्हा दुसऱ्यांदा मोडत ठरलेले जिल्हा आम्ही जर आणि दुसरा काय पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे नको मला तुम्ही किती सदस्य त्यांना टाइम बोल द्यायला लागेल काय होईल ते काय करते पहिल्या टप्प्यात आपण काय करतात इथे सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला पण काय करायचं एक्झॅक्ट त्यांना ते काय व्हायचं त्या नावावर समज असायची कारण ते खाली ते गैरसमज पसरले समज काय एक्झॅक्ट करायचं प्रॉब्लेम येणार आणि काय करायचं थोडा वेळ दिला सगळे आहे तुम्ही थोडं 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत सकाळी 9ला जर पाठवलं तर हा येऊन नगर त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे 16 त्याच्या आधी भेटते नंतर भेटते तिथे दिवसभर असतात तुम्ही नाही मग दुपार जाणार मी गावाला जाणार आहे माझ्या गाडी घेऊन बोलत महत्वाचं राहील उद्या त्याला मी एक अभ्यासक आणि मांडणीच्या स्वरूपात थोडा माहिती देते बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके एक झालं आता दुसरं आमचं असं आहे की एकतरी सदस्याचं खूप सांगायचं त्यांना टाइम बोलला असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे ते सगळे तपासणार ते वेळ घालणार उदाहरणार्थ 2 दिवस पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 17 दिवस घालणार पुन्हा ADM-कडे जाणार खाल्लेलं तपासणी वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाचा 3 दिवसाच्या दिवशी संपून टाकावं म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत सुविधा आणल्या नायब तहसीलदारपर्यंत सावरत तर तो सवळीप्रमाणे काम करतो खाली का गावबद्दल पण आपण तेव्हा गती होऊ जाईल वरची काय करते आम्हाला मागच्या थोड्या अनुभव वरची काय करते मी घेताच स्पीड
तुमच्याबद्दल तर नाही, पण उगाच नमुने पाहिजे. काम नसून 17 कामं सांगतात. पाऊस नसल्यावर ते करतात गोष्टी असे, म्हणजे ते मोगम काम सांगतात. काय गडबड चांगलं माहित नाही. रस्त्यावर गेले नसले, दुसऱ्या कामात गेले ते म्हणतात रस्त्याची पाणी गेलं, त्यामुळे एकच काम नाही आम्हाला. खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे ते चांगलं झालं गावल्याबरोबर, कारण त्यांना दुसरं कामच नसतं. गावाचं वस्त्या जातीमध्ये जे दाखले मिळत मुख्यमंत्री असताना जर आठवणी आळवली राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना जिल्हाधिकाऱ्यांचे बाळपात खाली करत नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा अशी वाटली की दाखले म्हटल्या जाती दाखले सुद्धा मग गावचा दाखला आणायचा, जन्मात आला कोणत्या गावचा गाव ते फार मोठी त्याची आपण हिमोही राबवतो. हा तेच कोणा मला तेच सांगायचं वेळ अशी की यांनी एकदा तपासलं. उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो, 11वीला ऍडमिशन घेतो, म्हणजे सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही, झालंच नाही, तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेला. तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासले, पुन्हा एडीएमला 15 दिवस. आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा सरकारी कर्मचारी सहाय्य करणार टाइम बॉन्ड द्यावा 2 दिवसाचा, हे एक म्हणणं आहे. आणि उद्या येणारे थोडं ज्याच्या बद्दल बोलतील तुम्हाला काय त्याच्यात हे असं आहे तसं काय आणि प्रक्रिया सुटसुटीत येते. तर मग आता परवा गणेश विजय 6 तारखेला उद्या आहेत मोकळे द्यायचं होऊन जाईल. बोर्ड टाईप फक्त ते माझ्या घरात बोलून घेऊन येतात जाणार शिर्डीला 12 वाजता. ठीक आहे, गणपत झालं विजय कशाला तर 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा होईना तर तुम्हालाही कळलं काय आहे. नसतं मग ते उगाच बातम्या व्हायच्या, चर्चा व्हायची, नुसतीच भेटली काहीच नाही पुढे झालं. त्यांनाही मोकळं सुटसुटीत सांगता येईल GRच्या बद्दल, गॅझेटियरच्या बद्दल. कारण प्रत्येकाकडं दादा वेगळं वेगळं अभ्यासाकडे वेगळं, वकिलाकडं वेगळं आहे, GRचं वेगळं आहे, आमच्याचं वेगळं आहे. सांगतील दुरुस्ती आम्ही एका विषयी भरे पाहत असतो. अंमलबजावणी गाव पातळीवर त्यांचे अनुभव मानतात. तुमच्या काय त्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार त्यांना सांगितलं सुटसुटीत होईल. हे चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबजावणी झालं डोक्यात ताणच राहणार नाही, ते स्पीड राहील. नसता परत पुन्हा तरी किचकट निघत, पुन्हा याचं किचकट निघत आहे ना. फायनल तुकडा एकदा, आता पुन्हा नाही म्हणायचं. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधार म्हणून ते गॅझेटियर त्याला त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले. गडबडीत नसते घेतले का मुद्दाम नाही टाकले. 1931 आणि 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, टाकायचं राहिलं आणि 1902च राहिलं. तुम्ही टाकलं 2 घेतले अधिकाऱ्याकडून राहिला किंवा काय हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 संदर्भ 1931 घेतात लोक. ठीक आहे सविस्तर मांडता येईल. इथं काय होईल, एक बोलायचं नाही, मायकाला यायचं नाही, काहीच नाही. आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले, कारण ह्यो विषय लय गंभीर आहे, मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय. त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावर लोक पाठवून द्या. जर ते आले 6 तारखेचं विसर्जन आहे गणपतीचे सकाळी 7ला देव पाठवून जाऊ द्या. काय 1 दिवस लेट पण चर्चा क्लिअर कट होणं गरजेचं. सांगतो ना तुम्हाला काय करायचं, मी बरोबर पाठवा येऊ शकतात का माझी काय, मग बोलायचं नाही मध्ये. जायच्या टायमाला जायचं नाही आणि मग काय मग सांगायचं. ज्यावेळेस तुम्हाला GR दुरुस्त करायचा आहे, सुधारणा करायची, सुधारित GRची, त्या टायमाला जायचं नाही. कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा, आपण मी सगळे टाकून देतो तुम्हाला. आपण त्यांच्याबरोबर कधी यायचं, किती वाजता तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती. आम्हाला काय याच्यात कोणाला राजकारण नाही करायचं.
याच्यात गरिबांचं कल्याण आरक्षण देऊन करायचं. येणार ना त्याने हेल्पडा नको मी कोणाचा एक नंबर दिला मला नाही आधी आम्ही तुमच्याकडून वेळ घेणार तेव्हाच पाठवू त्यांना. आणि झ्यालपड्याला काय आयुष्य झ्यालपड्यात गेलं आमचं काय आपले हेल्पडे घालायचे नाही ना आता. असं आम्हाला बी शंका नाही राहिली. आता हेलपाटे व्हायचे नाही भाऊ, मराठवाड्याचे हेलपाटे बंद होते. मी मात्र आम्हाला आता 100% खात्री पडलेली नाही. मी बोलायला वाचावून बोलत असतो ते खात्रीच पडले की समाजाचं कल्याण होईल वाटतं. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं पण. विश्रांती घ्या विश्रांतीच काय सांगू दादा. नाही आता काही अडचण नाही विश्रांती घ्या आता तब्येतीचा विचार केला पाहिजे. बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना खरंच काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं द्या डोक्यावर घेत आहे. सातारा संस्थान मी डोक्यावर घेईल काय. आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासून. आम्हाला तर काय करायचं राजकारण. आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं त्या राजकारणात. आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद उद. हा बरं हे काही आडून आहे का काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही. मी 1.5 वर्षापासून हे म्हणतोय. म्हणजे आपले फडणवीस साहेबांना सुद्धा हेच राजकारण करा तुम्हीच खुर्च्यावर राहा तुम्हीच मजा करा काय देणं घेणं पण माझ्या समाजाचं मला द्या. पण मग ते ताणायचं कशामुळं. हो हो नाही नाही हो हो नाही नाही असं व्हायचं. बंधन असतात त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूने त्यासाठी नाही आता ते बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं म्हणायचं. मग तसं नाही काय सकारात्मक आहे. सकारात्मक नाही तुकाराम नाही तुम्हाला काय सांगा आमचा केस पडायचं म्हणते सकारात्मक काहीच नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही साहेबांची. एकदम म्हणल्या नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि व्हायनंतर ते बरं झालं तुमच्यामुळं व्हायना दुरुस्त होळी चांगली लागायला लागली बस. लेकराचं हे नव्हता लोक कशाला भुकालेले नाही. गरीबात आम्ही रोज येत तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्यापाशी जे मांडायचं नाही ते आमच्यापाशी मांडत होतं गरीबाकडून. त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच. एखाद्या आमदाराला मंत्री करा करू नका सोडच. पण ते मोरच तरी उपकार विसरत इमानदार फक्त कोणाच्या रुपयाला हात लावला कोणाचं पद घेतलं नाही. मला आणखीन गरीब विसरा नाही. एके हाकीवर मुंबई म्हणलं की मुंबई जाम म्हणलं जाम नको म्हणलं की मागे. ही परिस्थिती सत्यता सांगतो मी आणि माझ्या बोलण्यात ती तळतळ येत सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकराला द्या आणि ते डकर घेऊन नसत्या ना विषय. तुम्ही म्हणता हो विषय तुमचा मराठा तुमचाच होईल. आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जाळतो काय नाही. आज काय राहिलं नाही. चालता येत नाही उठता येत नाही सारखी पोटात आग येते तिथून आल्या तरी समाजाचंच गेले. तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं 4 शब्द आणखी समाजाचे सांगू. मग डोक्यात असलं का दुसरं साथ आलं बघतो काहीतरी मपलं जमन का पुढे चिटकायला आहे का जागा हलका हंदा येईन का. मी आला माणूस मोगा संदेश साहेब आहे मी समाजाचंच हित साधलं. मला ते घरी ड्रेस बडाबडा करायला सांगा. त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी बाबाला भेटायला यावं का नाही. मला की समाजाचं सांगतो तुझं काय चाललंय तब्येत कशी आहे. त्यांनी लगेच आत्ता प्रधान सचिव कोणतरी काँग्रेससाठी आत्ता म्हणजे मला आत्ता आदेश काढ म्हणे आता पाहिजे ही झाली त्या पुऱ्या दिल्या पाहिजे कशामुळे रोखून द्या करून काय पहिल्या पूर्वी झाली कमिटीनं कॉन्स्टिट्युशन पॉवर म्हणजे डायरेक्शन देते आणि आपलं एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलं. तरी कुठे प्रसंग घटना घडली तर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित मागच्या काही गव्हर्नमेंट कॅबिनेट समिती करतो. बाकीच्या राज्यांमध्ये प्रांताचा अधिकारी तर अशी काही समिती नाही आहे. मग आता आम्ही असं चर्चेत आमच्या असं ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू काय दिलं होतं काय अडचण नाही आहे. प्रांताच्या म्हणजे पण त्याला किती होऊन जाईल. आपल्याला ह्या JR पण थोडा आधार घ्यायला चालणार आहे असं वाटतंय. बघा वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाब साहेबांनी त्याच्या दिलं होतं त्या JR पण आधार शक्य वाटलं तर म्हणतोय फक्त माहिती द्यायला होतं आम्ही तुम्हाला शक्य वाटलं तर. आणि हा विषय गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समिती
तुम्हाला गॅजेट द्यावं लागेल. तुमचं देत नाहीत आम्ही, पण गॅजेटियर द्यावं लागते. हैदराबादचं द्यावं लागेल, सातारा संस्थाचं द्यावं लागेल, कारण तो सरकारी दस्तऐवज ती बोलायला जागा आहे. त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसींना कळतं. आता ते सातबारा तुम्हाला द्यावाच लागेल वावर आमचं. मला माझी काय विनंती आता आपण प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. हे कसं शब्दमुळे आपण घेता येईल आपण करू. तसं आणि अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. पण आपण म्हणणारच नाही सर. तुम्ही अडचणी तेव्हा सरकार अडचणी तेव्हा किंवा आम्ही यावं किंवा ओबीसी त्याचं ते म्हणणारच नाही. सरकारची अडचण नाही म्हणत नाही. प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा कोणी टेक्निकल म्हणतात तो आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल. काही असं काही एकदम असं वॉटर राईट नाहीये की आता इकडं हालायचं तिकडे हालायचं असं काही नाही. काय बोलतो होतो आपण मला म्हटलं पात्र नको दोन तीन शब्द बदललेच लगेच. हे काय असेल यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावं. आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो इतकं सोपं आहे. गॅजेटेड सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला. तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया. म्हणजे सगळं मन जिंकता येते. सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येते. आणि ते असून मिळालं म्हणल्यावर चीड वाढायला लागली समाज. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही उली तिथे चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी येत. आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करून जीआर मध्ये सुधारित तरी बरोबर राजकारण कशात व्यस्त का. सगळ्या लोकांना आव्हान करेल आता आपण पुढे गेलेलो आहे ना. चुकीचं बरोबर काय ते काय ठरवेल ना. बरं जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकारकडून कसं बोलल मग. मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरेल. काही नका करू बस. आमचं तेवढंच म्हणून नाही. हे सातारा संस्थान हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस. काळजी घ्या तब्येती सावधान घ्या. मी काळजी होत मी बिंदास्त आहे त्यांच्या. एक रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड. आमचं आरक्षण असून आंध्रात आमचं होतं. महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते जे आर होऊन आधी करून रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं आता 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस आम्ही रात्री बसायचो चर्चा करायचो. मार्गाने घेत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा करायच्या त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. म्हणजे बारकाईने लक्ष घातलं. आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईने लक्ष नाही मोठे करतात सगळं ते आपला गैरसमज असतो. करतात पण आम्हाला संडास लागल्यावर करतात. आधीच बारकाईने लक्ष घातलं आता किती नाही. त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली. आता मी इतक्या वर्ष काम करतो 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना मग. पण आमचं व्हाय ना म्हणतो ना. हे प्रॉब्लेम आता जुळलं रस्ता ते आता कसं काय जुळलं कुणाला माहित. पण जुळ खड्डे खुड्डे भरून निघले डांबरे. तुम्ही व्हायला म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली खरं आहे. पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटियरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र म्हणायची आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. सुरू करून दिली जसं आपण पुढे जाईल. आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगतो त्याची काही वाटतं संपर्कात राहून आपण दुरुस्त करतो. कामानिमित्ताने मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या तब्येतीची चौकशी करायची. कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे तब्येत खालावली होती. पण मला
त्याची परत भेट झाली. त्यांना आता विनंती केली की तुम्ही काळजी घ्या, त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करत आहे, त्यामुळं आता काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातून एक चांगल्याच पद्धतीने पुढे निकाल येतील मला खात्री आहे. त्यांना असं आहे की तुम्ही एकमेव मंत्री आहात ज्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो JR दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का, आणि होत नसेल तर तो का केला जातो? जसं की पुन्हा चर्चेची आवश्यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी जबाबदारी माझ्या होती आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या, निर्णय करायचे, तर त्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मान्य आपण बऱ्यापैकी निघाला आहे. तर मला असं वाटतं की आता निर्णय सरकारी केल्यानंतर त्याच्यात काही म्हणजे भाषण याचं मला मनस्वी दुःख आहे. तर शेवटी काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळवत